राम बुलावा भेजिया दिया कबीरा रोय, जो सुख है सत्संग में ओ वैकुंठ में ना होय। नमस्कार, एसी न्यूज महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत। एसी न्यूज महाराष्ट्राची टीम आलेली आहे सतलोक आश्रम धनाना धाम, जिल्हा सोनीपत हरियाणा मध्ये। या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये कबीर परमेश्वर कबीर साहेब यांचा 507वा निर्वाण दिवस उत्साहाने साजरा होत आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी 3 दिवसीय महासमागमाचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये विविध सेवा आणि उपक्रमाचे पण आयोजन केलेले आहे। जसे की त्यामध्ये संत गरीबदासजी महाराजांच्या अमर ग्रंथवाणीचा अखंड पाठ, 3 दिवसीय अखंड पाठ, विशाल भंडारा, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, दंत चिकित्सा शिबिर, त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रदर्शनी पण या ठिकाणी लावलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी किती मोठ्या संख्येने आहे। तर या ठिकाणी सतलोक आश्रम धनाना धाम तर्फे येणाऱ्या भाविकांसाठी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे ही या कव्हरेजच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवून देणार आहे। त्यासाठी आपण पाहत राहा एसी न्यूज महाराष्ट्र। तर मित्रांनो, सतलोक आश्रम धनाना धामच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण आतील दृश्य पाहू शकतो की येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सतलोक आश्रम कशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की एका साईडला पुरुषांसाठी जाण्याची व्यवस्था केलेली आहे, एक गेट बनवलेला आहे। तसेच दुसऱ्या साईडला आपण पाहू शकतो की महिलांसाठी आत जाण्याची व्यवस्था केलेली आहे। गरीब सुख देना दुख मेटना, ताजा राखे तन, सुरू तेतीसो खुश के नमस्कार तोयन। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सतलोक आश्रम धनाना धाम मधील भंडार घरामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या महासमागमाच्या निमित्तानं विशाल भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं। त्यासाठी या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे। आपण या साईडला पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी प्लेट्स वगैरे ठेवले आहेत भाविकांना जेवण करण्यासाठी। किती स्वच्छ प्रकारे या ठिकाणी सर्व साफसफाई, कुठल्याही प्रकारची अस्वच्छता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। किती मोठ्या संख्येने या ठिकाणी प्लेट्स, ग्लास, चमचे, कटोरा ह्या सर्व वस्तू या ठिकाणी कशा प्रकारे ठेवलेल्या आहेत आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो। आता आपण आत जाऊन इथली व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे हे पाहू। या ठिकाणावरून भंडारा पुढे सप्लाय केला जातो। आपण पाहू शकतो किती संख्येने या ठिकाणी आपण पाहू शकतो की महिला भाविक या ठिकाणी पुरी लाटण्याचे काम करीत आहे। किती संख्येने महिला भाविक या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी पुरी लाटण्याचे जे काम आहे ते पूर्ण पार पाडत आहेत। तसेच या साईडला आपण पाहू शकतो गरमागरम पुऱ्या तळण्याचं काम या ठिकाणी निरंतर सुरू आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण इथं भंडारा केला का? हो, आत्ताच भंडारा केला। कसा वाटला इथला भंडारा? इथला भंडारा म्हणजे असा त्या लोक एखादा अमृतासारखा भंडारा आहे एकदम। कोणा गोष्टीची अडचण नावाची चीज नाही, एक नंबर भंडारा आहे। काही पैसे वगैरे घेतले का जेवणाचे? कुठे एकही रुपया घेत नाहीत, कशाचाच 1 रुपया घेत नाहीत। म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर खिशामध्ये पैशाचं कामच नाही, संपूर्ण व्यवस्था फ्री आहे। रजाई आहे, गादी आहे, तुम्हाला चहा, बिस्किट, भंडारा 24 तास आहे। असं नाही की थोडा वेळ आहे, चहाचे पैसे घेता? चहाला पण नाही, कशालाच पैसे नाही।
जी तुम्हाला झोपण्याची व्यवस्था केलेली आहे, नाही, नाही, रजाई दुलई रजाई तुम्हाला गद्दा तुमची काही व्यवस्था असेल तुमची चार्जिंगला मध्ये फ्री पॉइंट तुम्हाला जेवायची व्यवस्था रात्री 12-1 वाजता या 2 वाजता या ठिकाणी कधी- एवढी गर्दी आहे तर काही गोंधळ होते का? अजिबात नाही तर एवढे भगत एवढे सोयीचे लोक म्हणजे सेवा करतात की जागोजाग माणूस उभा आहे तुम्हाला आणि ते प्रत्येक जागेवर मार्ग दाखवते तुम्हाला कसं काय करायचे काय नाही सांगायला मागे इथल्या भक्ताचा व्यवहार कसा आहे? एकदम म्हणजे पृथ्वीवरची देवताच आहे ते म्हणजे देवता या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर असं समजून येते की आपण बाहेरच आलो कुठेतरी आपल्या देशामध्ये नाही असं या ठिकाणी आपल्याला कुठली नशिली वस्तू दिसली का? नाही नाही नाही, कोणाकडेच नाही बिडी गुटखा वगैरे? कुठंच नाही पूर्ण आश्रमामध्ये या मला कुठेच नशिली वस्तू सापडते संत अंबाजी महाराजांचे शिष्य कुठला नशा वगैरे करतात का? अजिबात करत नाहीत बहुतेक करत नाहीत तेव्हा कोणीच नाही सापडत मग इथं तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम पाहिले? मला इथला सगळे टोटल कार्यक्रम आवडले तर जे आलो तेव्हापासून बघतोय मी कुठल्या गोष्टीची काही कमीच नाही साक्षात परमेश्वर इथं अवतरित आहे असं मला वाटतं. ठीक आहे सर, धन्यवाद. तर मित्रांनो, कबीर साहेबांच्या 507व्या निर्वाण दिनानिमित्त सतलोक आश्रम धनाना धाम या ठिकाणी आध्यात्मिक प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे. तसेच माझ्या डाव्या हाताला आपण एक बॅनर पाहू शकता. त्यामध्ये आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये कोणते कोणते ग्रंथ ठेवलेले आहेत हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे कबीर साहेबांनी जे मगरमधून जे सतलोक मध्ये सहशरीर जाण्याची जी लीला केली आहे ती कटआउटच्या माध्यमातून या प्रदर्शनीमध्ये दाखवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कबीर साहेब कोणाकोणाला भेटले ते पण प्रदर्शनीमध्ये दाखवलेलं आहे. चला तर आपण आज जाऊन पाहूया की कशा प्रकारे ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण एक बॅनर पाहू शकता. त्याच्यावर कबीर साहेब कबीर परमेश्वर चारही युगात येतात ते प्रमाणित करून दाखवलेलं आहे की कबीर साहेबांची एक वाणी आहे, सतयुग में सत्सुकृत टेरा, त्रेता नाम मुनींद्र मेरा, द्वापर में करुणामय कहाया, कलयुग नाम कबीर धराया. या वाणीच्या द्वारे स्पष्ट केलेलं आहे की कबीर साहेब हे पूर्ण परमेश्वर आहेत. संत अंबाजी महाराजांनी कबीर सागर आणि जे सर्व धर्मातील पवित्र सद्ग्रंथ आहे त्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे की कबीर साहेब हे पूर्ण परमेश्वर आहे. कबीर साहेबांनी कशा प्रकारे लीला केली ते आपण या कटआउटच्या माध्यमातून पाहूया. पहिल्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे कबीर साहेबांनी एक अद्भुत लीला केली. शिशुरूपामध्ये काशीमधील लहरताला तलावावर कमळाच्या फुलावर प्रकट होऊन नीरू आणि निमा या दंपती जोडपे होते त्यांना कशा प्रकारे भेटले पुढच्या कटआउट मध्ये पाहू शकतो. दुसऱ्या कटआउट मध्ये आपण पाहू शकतो कबीर साहेबांनी कशा प्रकारे स्वामी रामानंदजी यांचेही शंका समाधान करत असताना 2 रूप धारण केलेली दिसतात. एक 5 वर्षाच्या बालक रूपामध्ये ते कबीर साहेबांचं शंका समाधान करीत आहेत, तर दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की 2.5 वर्षाचा बालक एका बाजीवर झोपलेले दिसताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या कटआउट मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे 5 वर्षीय बालक रूपामध्ये कबीर साहेब स्वामी रामानंदजी यांचे शिष्य ऋषी विवेकानंदजी यांच्या सोबत ज्ञान चर्चा करताना आपल्याला दिसत आहे. तर एक दामोदर नावाचा सेट होता. ते दामोदर सेट व्यापार करण्यासाठी बाहेरच्या देशात जात असतात. त्यावेळेस जहाजाचा प्रवास होता आणि वापस येत असताना समुद्राच्या लाटांमुळे जहाज पलटी होणार होता, पण त्यांनी कबीर साहेबांना धावा केला दामोदर सेटने. तर कबीर साहेबांनी त्यांचं डुबतं जहाज ठेवलं. आपण या चित्रामध्ये पाहू शकतो अशा प्रकारे कबीर साहेबांनी या ठिकाणी लीला केलेली आहे. समोरच्या फ्लेक्स मध्ये आपण पाहू शकतो की कबीर साहेबांनी तैमूरलंग सोबत कशा प्रकारे लीला केली. त्याला 7 पिढीचं राज्य देताना लीला करत आहे हे आपण या फ्लेक्स मध्ये पाहू शकतो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो कबीर परमात्मांनी संवत्सर बेच रूप धारण करून आपल्या शिष्यासाठी सूर्याला पृथ्वीवर बोलावलं, कारण की त्याची जी रोटी होती ती फेकायची होती. सूर्य खाली आल्यानंतर त्या नगरीमध्ये कशा प्रकारे हाहाकार वाजलेला आहे हे आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्पिरिच्युअल लीडर संत अंबाजी महाराज ॲप हे डाउनलोड करू शकता किंवा या साईटवर जाऊन ही व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता.
फ्लेक्स मध्ये आपण पाहू शकतो की कबीर साहेबांनी समस्तर बेज रूपामध्ये येऊन रुमीची जे पुस्तकं होती ते तलावातून कशा प्रकारे बाहेर काढली. ही पुस्तकं बाहेर आल्यानंतर ते किंचितही बोली नव्हती. या चित्रात आपण पाहू शकतो की शेख तकी पीरने कबीर साहेबांना कशा प्रकारे यातना दिल्या होत्या. काशीमध्ये पंडितांनी एक योजना आखली होती की जो काशीमध्ये मरतो तो स्वर्गात जातो आणि जो मगरमध्ये मरतो तो नरकात जातो. या गोष्टीला भोळेभाळे श्रद्धाळू जे होते, जे वयोवृद्ध श्रद्धाळू होते, ते त्यांच्या जाळ्यामध्ये अटकले आणि काशीमध्ये करोडच्या खाली आपला गळा काढल्यानंतर स्वर्गात जाता येते खोटं बोलून या नकली पंडितांनी या लोकांकडून पैसे घेणे सुरू केले. या चित्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो काशीमधील पंडितांनी जे नकली ब्राह्मण होते, जे नकली पंडित होते, त्यांनी भोळ्या भाळ्या श्रद्धाळूंना स्वर्गात पाठवण्याच्या नावावर काशीमध्ये जे करोट लावण्याची योजना आखली आहे त्याचं षडयंत्र रचताना हे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. या ठिकाणी या लालची ब्राह्मणांनी भोळ्या भाळ्या श्रद्धाळूंना स्वर्गात पाठवण्याच्या नावावर त्यांची हत्या कशा प्रकारे केली जात होती ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. या चित्राच्या माध्यमातून कशा प्रकारे भोळ्या भाळ्या श्रद्धाळूंचा गळा या ठिकाणी काढून त्यांची हत्या केली जात होती आणि हे नकली जे ब्राह्मण आहे हे त्यांची आत्मा स्वर्गात जाण्यासाठी प्रार्थना करताना, ते ढोंग करताना आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. हे जनतेमध्ये भ्रम फैलवत होते की हे जे करोट आहे हे भगवंताकडून येत असते आणि या भ्रमाला भ्रमित करून भोळे भाळे श्रद्धाळू आपली गर्दन त्यांच्याकडून कटवून घेत होते. कारण की गर्दन आपली जे गळा काढल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की आपण सरळ स्वर्गामध्ये जाऊ आणि या सर्वांची प्लॅनिंग जी योजना आहे ती या पंड्यांनी कशा प्रकारे केली होती या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो कबीर साहेब जे लोक होते काशीमधील त्यांना सांगत आहे की त्यांचा भ्रम निवारण करत आहे की भक्ती करणारा व्यक्ती कुठेही मरो, तो जी भक्ती करतो त्या ठिकाणाला प्राप्त होतो. कारण की त्या ठिकाणी काशीच्या पंडितांनी जो भ्रम फैलवला होता की जो काशीमध्ये मरतो तो स्वर्गात जातो आणि जो मगरमध्ये मरतो तो नरकात जातो. तर कबीर साहेब या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की कशा प्रकारे या जनतेचा भ्रम निवारण करीत आहे. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ब्राह्मणांनी जो भ्रम फैलवला होता, जी अफवा फैलवली होती, त्या अफवेचं खंडन करण्यासाठी कबीर परमेश्वरांनी काशीमधून मगरमध्ये जाऊन आपलं जे शरीर होतं ते त्यागण्यासाठी कबीर साहेब काशीमधून मगरला जाताना आपल्याला दिसत आहे. सोबतच हे काही पंडे वगैरे आहेत त्यांनी आपले ग्रंथ सोबत घेतलेले आहेत. आपल्याला या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. बिजली खान पठाणांनी प्रार्थना केल्यानंतर भगवान शिवजीने ज्या आग नदीला श्राप दिला होता तेव्हापासून ते नदी सुकलेली होती. तर कबीर साहेबांनी लीला करून ही नदी खळखळून वाहताना आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. आपण पाहू शकतो मगरमध्ये कबीर साहेबांचं शरीर प्राप्त करण्यासाठी बिजली खान पठाण आणि वीरदेव सिंग बघेल आपापली सेना घेऊन लढण्यासाठी या ठिकाणी तयार झालेले आहेत. पण कबीर साहेबांनी त्यांचे आपले जे मतभेद होते ते मिटवून भाईचारा स्थापित करून त्यांना सद्भक्ती करण्याचा अंतिम संदेश या ठिकाणी देताना आपण कबीर साहेबांना पाहू शकतो. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की कबीर साहेब सहशरीर सतलोकमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. तेथील पंडितांनी पोथ्या उघडून पाहिला, जे काही ज्योतिषी वगैरे होते त्यांनी पोथ्या उघडून पाहिला की त्यावेळेस त्यांना समजलं की हे स्वर्गात नाही, स्वर्गाच्याही वर कुठेतरी जात आहे. जे ते सतलोक होते त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे. आणि खाली आपण पाहू शकतो की जे त्यांचं पार्थिव शरीर होतं त्या ठिकाणी सुगंधित फुलं आपल्याला दिसत आहे. कबीर परमेश्वर या ठिकाणी शरीर सतलोक गेल्यानंतर आपली गलती स्वीकारून त्यांना या हिंदू आणि मुस्लिम दोघांना पश्चाताप झालेला आहे आणि आपापसात गळाभेद करून हे या ठिकाणी रडताना आपल्याला दिसत आहे. कबीर साहेबांनी या ठिकाणी ही लीला काशीमधील जो भ्रम फैलवला होता ते निवारण करण्यासाठी या ठिकाणी लीला केली. त्याच्या मागचं कारण आणखी एक होतं. हिंदू आणि मुसलमानांमध्ये भयंकर गृहयुद्ध होणार होता. ते टाळण्यासाठी कबीर साहेबांनी या ठिकाणी लीला केली आणि ही लीला केल्यामुळे
आपण पाहू शकतो हिंदू आणि मुस्लिम भाईचारा ठिकाणी प्रस्थापित झाला. नमस्कार मॅम. नमस्कार सर. आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? माझं नाव ज्योती विजय परदेशी आणि मी महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून आलेली आहे. सतलोक आश्रम धनानाधाम येथे येण्याचं कारण काय? सतलोक आश्रम धनाना येथे येण्याचं कारण हे आहे की इथे आज निर्वाण दिवस मनवला जातो आहे. 6, 7, 8 असा 3 दिवसाचा आमचा निर्वाण दिवसाचा कार्यक्रम असतो. याच्यामध्ये गुरुजींच्या दयेने 3 दिवसाचा प्रोग्राम मध्ये भरपूर म्हणजे असे कार्यक्रम असतात वेगवेगळे. त्याच्यात कुठले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशाल भंडारा. या विशाल भंडाऱ्यामध्ये जो कार्यक्रम असतो त्याचं साधना चॅनलवर जवळजवळ 15 दिवसापासून चाललं जातं की पूर्ण विश्वाला इथे आमंत्रित केलं जातं की तुम्ही इथे या आणि या विशाल भंडाऱ्याच्या मध्ये तुम्ही प्रसाद ग्रहण करा. तर गुरुजींच्या दयेने जो भंडारा प्रसाद बनतो तो शुद्ध तुपामध्ये इथे बनतो आणि तो वितरित केला जातो. आणि सर्व सेवा इथे जसं भंडारा असो किंवा झोपण्यासाठी गादी किंवा सर्व चहा या सर्व सेवा निशुल्क असतात. तर असं जगामध्ये कुठेच भेटत नाही. असे महासमागम एवढे मोठमोठे भंडारे आयोजित करण्याच्या मागे संत रामपालजी महाराजांचा काय हेतू आहे? संत रामपालजी महाराजांचा हेतू असा आहे की सर्व जे जगामध्ये दुःखी आहेत ते सद्भक्ती करून त्यांचे दुःख पण दूर होतील आणि त्यांना मोक्ष पण प्राप्ती होईल. आणि गुरुजींचे म्हणजे नशामुक्त समाज, हुंडामुक्त समाज निर्माण करणे, सनातनी संत आणि समाज सुधारक संत असेल पूर्ण जगामध्ये तर फक्त संत रामपालजी महाराज आणि संत रामपालजी महाराजच आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण महाराष्ट्रातून आले, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते, तर आपण 1015 किलोमीटरवर येऊन संत रामपालजी महाराजांना कडून गुरु दीक्षा घेतली, याच्या मागचं मुख्य कारण काय आहे? हे बघा, इथे येण्याचं कारण काय? आता मनुष्य पहिले तर सुखप्राप्तीसाठी दर भटकत असतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तशीच माझी काही स्थिती होती आणि माझे दुःख सांगायला लागले तर वेळ अपूर्ण पडेल, तर जास्त मी इथे काही शेअर करत नाही. आणि त्याच कारणाने सगळे संत महंत किंवा डॉक्टर सगळं काही करूनही मला जे सुख प्राप्त झालं नाही किंवा जी आत्म्याला शांती मिळाली नाही, आणि मेन कारण माझं मोक्ष प्राप्त हे पण होतं, तर हे कुठंच मला समाधान मिळालं नाही. आणि संत रामपालजी महाराजांची कृपा म्हणावी लागेल की त्यांच्या कृपेने अचानक टीव्हीवर सत्संग बघायला सुरुवात केली आणि सत्संग बघितल्यानंतर कळालं की जे काही आपण महाराष्ट्रातले संत महंताचं ज्ञान ऐकत होतो आणि हे ज्ञान आणि त्या ज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग ते आपल्या सद्ग्रंथाशी जे संत रामपालजी महाराज दाखवतात ते ग्रंथ मी उघडून बघितलेले आहेत अक्षरशः की हे प्रमाण खोटं आहे की खरं आहे. आणि त्यानंतर मग मी नामदीक्षा घेतली आणि मला जे काही सुख प्राप्ती मिळाली त्याचं शब्दात वर्णन मी ते करू शकत नाही. म्हणतात की 7 समुद्र की मसी करू लेखनी करून काय, धरती का कागज करू गुरुगुण लिखाना जाय. असे गुरु संत रामपालजी महाराज भेटले आणि माझ्या जीवनाचं आणि माझ्या परिवाराचं खरंच कल्याण झालं. आणि ते मी शब्दात जर वर्णन शॉर्ट मध्ये सांगेल तुम्हाला की मला जे सुख प्राप्ती झाली त्याच्यात सर्वात महत्वाचं सुख पहिल्यात म्हणजे मोक्ष प्राप्ती, दुसरं माझे मिस्टर जे काही नशा करायचे किंवा मांस मटण मच्छी खायचे आणि भक्ती करत असताना सुद्धा हे सगळं चालायचं, त्यातून मुक्तता मिळाली. त्यानंतर माझे स्वतःचं शरीरामध्ये 4 पॉईंट रक्त होतं, ते संत रामपालजी महाराजांच्या कृपेने फक्त 15 दिवसामध्ये 4 पॉईंटवरून 14 पॉईंटवर गेलं. आणि
संत रामपालजी महाराजांच्याच कृपेने मला ब्लड डोनेट करता आलं. तर असे अनंत लाभ आहेत. तर एवढेच आता तुमच्या समोर ठेवते आणि संत रामपालजी महाराजांचे खूप खूप म्हणजे माझ्यावर धन्यवाद तर काय म्हणणार, पण कृपा आहे संत रामपालजी महाराजांची की त्यांनी माझं जीवन धन्य केलं. तर अनेक जो पण समाज मला आता ऐकत आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांचे युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावर सगळ्या चॅनल्सवर ते सत्संग ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. तर एवढंच मला बोलायचं आहे. मला आपल्याला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रातील काही महिला भाविक आहे, म्हणजे महाराष्ट्रातील जे काही भक्त आहेत जे वेगवेगळ्या पंथामध्ये जाऊन आपली भक्ती करत असतात, त्यांची अशी धारणा आहे की संत रामपालजी महाराज ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी यांची भक्ती सोडवतात. तर आपण त्यांना काय सांगाल? संत रामपालजी महाराज प्रथम मंत्रामध्ये त्यांचीच भक्ती साधना करवतात. ही जगाची एकदम चुकीची भावना आहे की संत रामपालजी महाराज देवी देवतांची भक्ती सोडवतात. संत रामपालजी महाराज भक्ती सोडवत नाही, तर ती शास्त्रयुक्त पद्धतीने गीता, वेद, 18 पुराण, षटशास्त्र यांच्यानुसार ती भक्ती करवतात. तर ही समाजाची चुकीची भावना आहे की संत रामपालजी महाराज देवी देवतांची भक्ती करू देत नाही. ती शास्त्रयुक्त, शास्त्रशुद्ध पद्धतीने संत रामपालजी महाराज भक्ती करवतात. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं महाप्रसादासाठी, या महासमागमासाठी हलवा प्रसाद बनवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकतो हा हलवा प्रसाद पूर्ण देशी घी मध्ये बनलेला आहे, देशी तुपामध्ये बनलेला आहे. आणि आता हा हलवा प्रसाद वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकून दरबार साहेब पर्यंत नेण्याची तयारी या ठिकाणी सुरू दिसत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलं कशा प्रकारे हलवा प्रसाद दरबार साहेब पर्यंत नेण्याची तयारी कशा प्रकारे केली गेलेली आहे. आपण याच्या आधी भंडार घरामधील दृश्य पाहिलं, पण भंडार घराच्या बाहेरील दृश्य आपण कॅमेराच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही साईडला महिला भाविक आणि पुरुष दोन रांगामध्ये कशा प्रकारे उभे आहेत. ही या भक्तांची लाईन आपण पाहू शकतो. दरबार साहेब पर्यंत अशाच प्रकारे लाईन लागलेली आहे आणि पूर्ण सन्मानपूर्वक हा हलवा प्रसाद या ठिकाणून दरबार साहेब पर्यंत नेण्यात येईल. या हलवा प्रसादाचं या महासमागमामध्ये विशेष महत्व असते. त्यासाठी या हलवा प्रसादाचा पूर्ण पवित्रता राखली जाते. केशव बंजाराची वाणी म्हणत हा हलवा प्रसाद या ठिकाणून दरबार साहेब पर्यंत नेण्यात येतो. त्या ठिकाणी हा हलवा प्रसाद ठेवल्यानंतर कबीर परमेश्वर यांना हलवा प्रसादाचा भोग लागतो. त्यानंतर लाखो भाविकांना हा हलवा प्रसाद वितरित केला जातो. त्यामुळे या हलवा प्रसादाला या महासमागमामध्ये विशेष महत्व असते. आपण पाहू शकतो कॅमेराच्या माध्यमातून कशा प्रकारे महिला आणि पुरुष भाविक हात जोडून एका रांगेत उभे आहेत. नमस्कार, एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की एसए न्यूज महाराष्ट्राची टीम आलेली आहे सतलोक आश्रम धनाना धाम या ठिकाणी कबीर साहेबांच्या 507व्या निर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी या महासमागमाचे कव्हरेज करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण संत रामपालजी महाराजांच्या जे काही मुख्य उद्देश आहे त्यामध्ये हुंडामुक्त विवाह, या हुंडामुक्त विवाहाची भारतभर खूप चर्चा होत आहे. कारण की संत रामपालजी महाराजांचे जे हुंडामुक्त विवाह होत असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लेनदेन होत नाही. आजपर्यंत हे आपण ऐकलंच होतं, पण आज प्रत्यक्षात आपण या आश्रमामध्ये कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात हुंडामुक्त विवाहाचे आयोजन केले होते. तर या ठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की या ठिकाणी फक्त 17 मिनिटांमध्ये गुरुवाणीच्या माध्यमातून या जोडप्यांचा आदर्श हुंडामुक्त विवाह पार पडलेला आहे. मित्रांनो, पाहू शकतो आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बँड बाजा, घोडी ना बाराती, नाचणे कूदणे, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला असं दृश्य दिसत नाही आहे की जसं लग्न म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कल्पना येते की
तिथं बँड बाजा बाराती आणि जे काही नाचणी कुदणे असते एकदम सिंपल सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचा आदर्श विवाह झाला, आदर्श हुंडामुक्त विवाह झाला, ते जोडपे आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया की आदर्श हुंडामुक्त विवाह करण्याच्या मागचे कारण काय। नमस्कार सर। नमस्कार जी। सर क्या नाम है आपका? आदेश दास। सर आप कहाँ से आए? मैं दिल्ली गुंडगांव। क्या करते हैं आप? सर वैसे तो अपना स्वीट की शॉप है, उसी पे काम। सर एक बात पूछनी है आपसे कि कहाँ से प्रेरणा मिली आपको दहेज मुक्त शादी करने की? ये प्रेरणा हमारे गुरु संत रामपाल जी महाराज जी ने दी है और उन्हीं के अनुसार हम ये विवाह, जो आम समाज में विवाह कहते हैं, हम यहाँ संत की भाषा में एक रमैनी कहते हैं, तो उन्हीं के अनुसार हम ये रमैनी करते हैं। इसमें ना कोई लड़की वालों से ना लड़के वालों से कोई भी 1 रुपए का लेन देन कुछ नहीं होता। आजकल समाज में देखा जाए तो लड़के लड़कियां अपने शादी को लेकर बहुत उत्साहित रहते हैं, क्योंकि लड़कों को कैसा रहता है कि बैंड बाजा, डीजे वगैरह, नाच गाना, इन बातों की मतलब अभी समाज में ट्रेंड चल रहा है। तो आपको ऐसा विवाह करके आप कैसा फील कर रहे हैं? ये सब उन लड़कों को और जो उनके परिवार वाले, उनको ये संदेश है कि हमें ज्यादातर ये सब पैसा फिजूल खर्ची है और इससे कुछ लाभ होने वाला है नहीं, क्योंकि जिसके पास ज्यादा पैसा है वो तो अपना ही कर लेगा ताम झाम, और जो गरीब बंदा है, जो मतलब मिडिल क्लास है, जो लोअर क्लास बंदा है, वो कहाँ से ये सब कर पाएगा रेंज। तो इसीलिए हमारे गुरुजी दहेज जो सबसे बड़ा दुश्मन है उसको समाप्त करना चाह रहे हैं। ठीक है सर, धन्यवाद। मैम आपसे पूछना चाहेंगे, आपका नाम? जी आरती दासी। आरती दासी जी, आपने यहाँ पर दहेज मुक्त विवाह किया है, तो लड़कियों के मन में भी बहुत ऐसी खुशियाँ, लड़कियां भी बहुत उत्साहित रहती है अपनी शादी को लेकर, क्योंकि बहुत सारी रस्में शादियों में होती है। तो आपको कैसा लग रहा है उन सारी रस्मों को, रीति रिवाजों को छोड़कर आपने एक सिंपल तरीके से शादी की? तो मुझे बहुत अच्छा लग रहा है, और बाकी सबसे अच्छा ये है कि यहाँ पे ये तो सब क्रूतियां हैं, और ये दहेज सबसे बड़ा, हमारा दहेज जो सबसे बड़ी क्रूति बनी हुई है, जो हमारा राक्षस बना हुआ है, इसको तो जड़ से खत्म करने के लिए हमारे संत रामपाल जी महाराज जी का ये मिशन है। विवाह से, दहेज मुक्त विवाह से आम समाज को क्या फायदा होने वाला है? इस विवाह से आम समाज को सबसे बड़ा लाभ यही है कि उनकी बेटियों की एक तो दहेज मुक्त शादी हो जाती है। दहेज जो सबसे बड़ी क्रूरती आज देश में बनी हुई है, उसको हमारे संत रामपाल जी महाराज का मिशन द्वारा समाप्त किया जा रहा है, और इस मिशन से लड़कियों को बहुत फायदा होता है। जैसे कि आज भी देखा जा रहा है कि शादी के बाद दहेज की वजह से लड़कियों को आग फांसी करनी पड़ती है, उनको जला दिया जाता है, और शादी से भी पहले उसके पिता को टेंशन लगी रहती है, लड़की की शादी है, और जो जिसके पास होता है वो तो कर लेता है, जिसके पास नहीं होता है, ज्यादातर मध्यम वर्ग है, तो उसके लिए ना बहुत ही बड़ा ये बोझ बन जाता है, और वो बाप जो लड़की को विदा करता है दहेज के तलबे में दबा रहता है आजीवन। तो हमारे गुरुजी इस दहेज रूपी राक्षस को ही नष्ट कर देना चाहते हैं इस मिशन के द्वारा, और हमें काफी अच्छा लगा इस शादी में, बहुत बढ़िया। नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तसेच दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन पण केलेलं आहे। मित्रांनो, आपण संत रामपाजी महाराजांबद्दल ऐकत असतो। संत रामपाजी महाराज विश्वातील एक महान समाज सुधारक व संत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे। आपण नेहमीच त्यांच्याबद्दल वाचत आणि ऐकत असतो, पण आज प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपण दखल घेऊ। जमिनी स्तरावर त्यांचे कार्य, जे सामाजिक कार्य आहे ते किती यशस्वी होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण पाहत राहा एसी न्यूज महाराष्ट्र। तर आता या शिबिराच्या आतमध्ये जाऊन आपण पाहूया की आतील व्यवस्था कशा प्रकारे सांभाळली जात आहे। या ठिकाणी काही सेवादार आपल्याला उभे दिसत आहे, त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया आतील व्यवस्थापन कशा प्रकारे आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं नाव? सूर्यकांत रंगनाथ पांचाळ। आपण कुठून आलात? लातूर जिल्हा, महाराष्ट्र। शिबिर कोणाकोणासाठी आयोजित केलेलं आहे? हे सर्वांसाठी केलेलं आहे।
या ठिकाणी संत अंबाजी महाराजांचे भक्त आणि त्यांच्या भक्तांच्या व्यतिरिक्त समाजातील लोकांसाठी पण आयोजित केलेलं आहे. हो, सर्वांसाठी आहे. या ठिकाणी या भक्तांकडून या भाविकांकडून कुठले पैसे वगैरे घेतात का? नाही, पैसे कुठलेच घेत नाही. म्हणजे हे शिबिरामध्ये निशुल्क तपासणी आणि औषध गोळ्या वगैरे काही चष्मा वगैरे देण्यात येतो. हो, ठीक आहे, धन्यवाद. एका बाजूला महिलांसाठी व्यवस्था केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे दंतचिकित्सा कशा प्रकारे या ठिकाणी केल्या जाते. आपण या ठिकाणी पाहू शकतो की किती स्वच्छतेची किती काळजी घेतलेली आहे. कुठल्याच प्रकारची अस्वच्छता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी या शिबिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मेडिसिनची व्यवस्था पण केलेली आहे. आपण या ठिकाणी एक मेडिकल स्टोअर पण पाहू शकतो ज्या ठिकाणी जे काही भाविकांना औषधी गोळ्या वगैरे दिल्या जातात त्या या ठिकाणून फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात. या ठिकाणी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क वगैरे घेतलं जात नाही. तर मित्रांनो, सतलोक आश्रम धनाना धाम या ठिकाणी महाराष्ट्रातील काही भाविक या महासमागमामध्ये आले. त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार मॅम. नमस्कार. काय नाव आपलं? कांता कुंचलवा. अच्छा, आपण कुठून आलात? नांदेड जिल्हा. आपण संत अंबाजी महाराजांशी कधी जुळले? आता नवीन आम्ही बघण्यासाठी आलेलो. आमच्या संघ गावातले भगत होते, त्यांनी आम्हाला बघण्यासाठी आमचे इथले देव संत रामपाल महाराज कसे आहेत, काय नाही, कशा प्रकारे तुम्हाला भक्ती करतात, काय नाही, हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. अच्छा, तर आपल्या सोबत काही आपल्या गावातील भाविक असतील संत अंबाजी महाराजांचे शिष्य, त्यांच्या सोबत तुम्ही इथली व्यवस्था पाहण्यासाठी येत आलात. किती दिवसापासून आपण संत अंबाजी महाराजांचा सत्संग ऐकत आहात? आता म्हणजे काल आम्ही आलेलो आहोत. आता उद्यापासून त्यांचा संत रामपाल महाराजांचा सत्संग चालू होते. तुम्ही आजपर्यंत संत अंबाजी महाराजांबद्दल ऐकलं, आता उद्यापासून त्यांचे सत्संग वगैरे ऐकणार. अच्छा, तुमच्या गावातील जे भाविक आहेत तर त्यांची वागणूक कशी आहे? म्हणजे आता तुम्ही इतर संप्रदायातील जे काही भाविक आहेत त्यांची वागणूक आणि संत अंबाजी महाराजांचे शिष्य, आमचं असं ऐकण्यात आलंय की संत अंबाजी महाराजांचे शिष्य कुठल्याही प्रकारचे व्यसन वगैरे करत नाही. ते कुठल्या भानगडीत कुठले भांडण तंटा वगैरे करत नाही. तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? हो ना, हे आपल्याला अनुभव आलेला आहे. कारण आम्ही इथं बघण्यासाठी असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे आमच्या इथल्या गावातल्या भक्तांनी, का बा तुम्ही येऊन बघा, त्यांची जानकारी काय, त्यांचं भगतचं राहणीमान कसं आहे, काय नाही, तुम्हाला सर्व काही कळून जाईल. तुम्ही याच्यामध्ये नाव जरी दिलं तरी तुमच्या मागचे सर्व दुःख असं नष्ट होतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचं पान खाणं, तुमचं तंबाखू खाणं, सर्व काय तुम्ही नाव जरी तिच्यात दिलं तरी पण तुमचं नष्ट होणार असं सांगितलेलं होतं आम्हाला. म्हणजे संत अंबाजी महाराजांकडून नामदीक्षा घेतल्यानंतर काही व्यसन वगैरे असलं तर ते सुटून जाणार. अच्छा, इथल्या या ठिकाणची व्यवस्था आपल्याला कशी वाटली? इथली व्यवस्था सर्व काही छान आहे. कोणतं कचरा नाही, कुठं घाण नाही, कुठं असं म्हणजे गंदगीपणा जास्ती तर नाही. सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व काही छान आहे. इथं महिलांची आणि भक्तांची व्यवस्था कशी आहे? एकत्र आहे का? एकत्र आहे का? महिलांची वेगळी आहे आणि भगत वेगळे आहेत. ठीक आहे मॅम, धन्यवाद. तर मित्रांनो, सतलोक आश्रम धनाना धाम या ठिकाणी कबीर साहेबांच्या 507व्या निर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी महासमागम 3 दिवसीय महासमागमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी आध्यात्मिक लाभ घेण्यासाठी आले होते. तर या लाखो लोकांच्या गैरसोय होऊ नये त्यासाठी या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केली होती हे आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. तसेच या ठिकाणी जे काही सामाजिक उपक्रम आयोजित केले होते त्यामध्ये दंतचिकित्सा शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिर यामध्ये हजारो लोकांनी या ठिकाणी त्या शिबिराचा लाभ घेतला. तसेच ब्लड डोनेशन कॅम्प पण या ठिकाणी, रक्तदान शिबिराचं पण या ठिकाणी आयोजन केलं होतं. हजारो भाविकांनी या ठिकाणी ब्लड डोनेट करून समाधान व्यक्त केलं. संत अंबाजी महाराजांनी जे हे मिशन चालवलेलं आहे त्या मिशनची जगभर कौतुक होत आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आकर्षण राहिलं ते रमणी म्हणजेच हुंडामुक्त विवाह. या ठिकाणी जे हुंडामुक्त विवाह होतात त्याची चर्चा तर जगभर होतच आहे, पण आज आम्ही प्रत्यक्षात पाहिलं की या ठिकाणी कशा प्रकारे हे हुंडामुक्त विवाह पार पाडले जातात.
या हुंडामुक्त विवाहाची विशेषता अशी आहे की हे 17 मिनिटांमध्ये अमरग्रंथ वाणीच्या म्हणजे गुरुवाणीच्या माध्यमातून 17 मिनिटात ही रमणी पार पाडले जाते. या विवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा लेनदेन होत नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचा हुंडा या रमणीमध्ये या विवाहामध्ये दिला जात नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी आध्यात्मिक प्रदर्शनी पण लागली होती. त्या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये पण पाहिलं की कबीर साहेबांनी जे सहशरीर सतलोक गाण्याची जी लीला केली ती लीला कटआउटच्या माध्यमातून या प्रदर्शनीमध्ये दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे प्रदर्शनीमध्ये आपल्या हिंदू धर्मातील चारही धर्मातील धर्मग्रंथ त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. जे भाविक या ठिकाणी येत असतात त्यांचे काही शंका समाधान असतील तर ते त्या प्रदर्शनीमध्ये प्रमाणित करून त्यांच्या शंका सोडवल्या जातात. तर हजारो लोकांनी या प्रदर्शनीला भेट दिली आणि आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. त्याचप्रमाणे या ठिकाणी 3 दिवसीय जो भंडारा आयोजित केला होता त्या भंडाऱ्यामध्ये लाखो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला. भंडाऱ्याची विशेषता अशी होती की या भंडाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय नव्हती, कुठल्याही प्रकारची अस्वच्छता नव्हती आणि जे काही त्या भंडाऱ्यामध्ये जे काही सेवादार होते त्यांचा सेवेचा भाव या ठिकाणी सेवादार तर प्रत्येक ठिकाणी होते. प्रत्येक सेवादाराचा भाव पाहता, त्यांची तळमळ पाहता केवळ येणाऱ्या भाविकांच्या सुखासाठी आपले सर्वस्व निस्वार्थीपणाने आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणे हे तर आपण फक्त संत रामपालजी महाराजांच्या शिष्याकडूनच पाहू शकतो. आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम कव्हर करत असतो, पण त्या ठिकाणी अशी कुठली भावना ठेवून कोणीतरी सामाजिक कार्यासाठी काही योगदान करत नसते. पण संत रामपालजी महाराजांचे जे मोठमोठे मेळावे होत असतात किंवा संत रामपालजी महाराजांचे जे काही सामाजिक कार्य आहे त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य तळमळतेने सेवा करत असतात, निस्वार्थपणाने हे सेवा करत असतात, तर खरोखर कौतुकास्पद कार्य संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांकडून या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणूनच तर आपण संत रामपालजी महाराजांचं नाव नेहमी ऐकत असतो की विश्वातील सर्वात महान समाजसुधारक संत म्हणून संत रामपालजी महाराजांचं एक वेगळी ओळख आहे. तर ही होती या समागमाच्या भव्य समागमाच्या 3 दिवसीय कार्यक्रमाची कव्हरेज. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा एस न्यूज महाराष्ट्र. धन्यवाद.